माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं तसं 4 महिन्यामध्ये निवडणुका आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, आता त्याच्यात बदल नाही. माग ज्यावेळेस निवडणुका पुढे गेल्या त्याच्यामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं, परंतु आता 27% जागा ओबीसी महिला पुरुषांच्या करता आरक्षित राहणार. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्याही आरक्षित राहणार, बाकीच्या सर्वसाधारणांच्या करता. आता आपल्याला 10 तारखेचा वर्धापन दिन, 26वा वर्धापन दिन हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. त्यावेळेस आदरणीय पवार साहेब, संगमाजी, तारिक अनवर, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील, मधुकरराव पिचड या सगळ्या मान्यवरांनी, तारिक अनवर या सगळ्यांनीच मिळून त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आम्ही सगळेजण सेकंड रँक मध्ये त्यावेळेस असायचो. आणि तो कार्यक्रम दिमागदार झाल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एखादा अपवाद वगळता सातत्याने सत्तेमध्ये सहभागी आहे. भले ती सत्ता अर्धी असेल, पूर्ण सत्ता आपल्याला कधी मिळाली नाही, परंतु तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याच पक्षाला पूर्ण सत्ता मिळाली नाही. आता आपल्याला वेगवेगळे कार्यकर्ते विचारतात निवडणुका कशा होणार. महायुतीचं सरकार आहे, तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. आपली विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेची त्यांनी आपण पुढे चाललेलो आहे. सेक्युलर विचारधारा आपली, त्याच्यामध्ये आपल्याला तडजोड करायची नाहीये. शेवटी या राज्याचं आणि या देशाचं भलं व्हायचं असेल तर जसा शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळे घटक, सगळ्या जाती, धर्म, पंथ चे लोक त्यांच्या त्या कारभारामध्ये होते, तशाच पद्धतीनं या देशाला आणि या राज्याला पुढे न्यायचं असेल तर तेच सूत्र शाहू फुले आंबेडकरांचं डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे. हे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठासून लक्षामध्ये ठेवण्याची गरज आहे. आता उद्याच्या 10 तारखेच्या बद्दल आज सकाळी मला वाटतं प्रांताध्यक्षांनी मीटिंग घेतली. बालेवाडीमध्ये आपण कार्यक्रम घेतो, नेहमी आपला मुंबईमध्ये कार्यक्रम असायचा, यावेळेस थोडासा बदल आपण केलेला आहे. आम्ही असं ठरवलेलं आहे दरवर्षी 10 जूनचा कार्यक्रम आता यंदा पुण्यात करतोय, तसा पुढच्या वेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा नागपूरमध्ये असा वेगवेगळ्या रिजनमध्ये त्या निमित्तानं जायचं. तिथं त्याच्यातून कार्यकर्ता हा तयार होत असतो, कार्यकर्त्याला प्रबोधन मिळत असतं आणि एक ऊर्जा निर्माण होती, एक ईर्ष्या निर्माण होती, एक प्रेरणा मिळते. तशा पद्धतीचा उत्साह उद्याच्या 10 तारखेला आपल्या सगळ्यांच्या मध्ये दिसला पाहिजे. नुसतंच आपण एकटं येऊन तिथं बसलाय बालेवाडीत असं चालणार नाही. तुम्ही माझी नगरसेवक आहेत, आता तुम्हाला आजी नगरसेवक व्हायचं आहे, त्यावेळेस तुम्ही तुमच्या भागातनं किती कार्यकर्ते आणू शकता, काय तुमच्या मागे ताकद आहे. काही कार्यकर्ते इतकं पुढं करतात परंतु काही त्यांच्या मागे 4 कार्यकर्ते पण नसतात, पण एवढं काही सांगतात आम्हाला की विचारतात सोय नाही. अगदी जो पटवून देत असतो त्यावेळेस नेमका आम्ही मनात आणतो की नक्की याच्या मागे कुणी नाही आणि हा नको ते उपदेश आपल्याला करतोय. कारण काम करणारा कार्यकर्ता हा सतत लोकांच्या मध्ये राहतो. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता हा देखील लोकांच्या मध्ये राहतो. त्याच्यामुळं आपल्याला महिलांना पुढे आणायचं आहे, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची आहे. हे देत असताना 10 जूनचा वर्धापन दिनाचं निमित्त करून एक पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या आमदारांची संख्या जशी नाशिक जिल्ह्यात जास्त आहे तशी पुणे जिल्ह्यात जास्त आहे. उद्याच्याला ती संख्या आपल्याला वाढवण्याच्या करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इथं आपल्याला मदत झाली पाहिजे. आणि ही मदत होत असताना त्यामध्ये
एकनाथराव शिंदेची शिवसेना त्यांच्या पद्धतीने काम करणार. आपल्याला प्रत्येक वॉर्डामध्ये आणि प्रत्येक भागामध्ये राष्ट्रवादी तिथं दिसली पाहिजे. तिथं आपला कार्यकर्ता तिथल्या नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याच्या करता धावून जातोय, अशा प्रकारे कृतीनं आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. सुदैवाने मला पालकमंत्री पद म्हणून इथं संधी मिळालेली आहे. माझ्या परीनं जे सुभाष जगतापांनी मगाशी सांगितलं तसं राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना माझं पुणे, माझं पिंपरी चिंचवड, माझा पुण्याचा ग्रामीण भाग, या सगळ्या भागातले प्रश्न हे सोडवण्याच्या करता तुम्ही बघा, मेट्रोच्या बद्दलच्या ज्या काही नवीन लाईन घ्यायच्या होत्या त्याच्यात आपण लक्ष घातलंय. काही बाबतीमध्ये आपल्याला पुणे सोलापूर रस्ता, पुणे नगर रस्ता, त्या भागामध्ये होणारा ट्रॅफिक, त्याच्यामध्ये आपण आता फ्लायओव्हर तिथं बांधतोय. खालून नेहमीचा रोड राहील, वर 6 लेन राहील, त्याच्यावर पुन्हा मेट्रो राहील. अशा पद्धतीचं डिझाईन आपण बनवलेलं आहे. त्याला आम्ही कॅबिनेटनी मान्यता दिलेली आहे. बऱ्याचदा आता इथं काही माझ्या वडगाव शहरी, चंदननगर, खराडी, वाघोली वगैरे परिसरामध्ये काम करणारे पण कार्यकर्ते दिसत आहेत. लोगावच्या परिसरामध्ये पण काम करणारे कार्यकर्ते दिसत आहेत आणि त्यांना किती त्रास होतो किंवा माझ्या नगर रोडच्या लोकांना किती त्रास होतो ह्याचा अनुभव घेतलाय. मध्ये मी रिंग रोड माझं बरेच वर्ष चाललेलं होतं, परंतु काही ना काही त्याला अडचणी व्हायच्या. त्यावेळेस सुरुवातीला मी रिंग रोड आखलेला होता तेव्हा 10,000 कोटीत होत होता. आता रिंग रोडची किंमत 30,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे, इन्क्लुडिंग त्या जागे अक्वायर करण्याच्या दृष्टिकोनातनं. सगळ्या जागा घेतल्या, 10 वेगवेगळी टेंडर निघालेली आहेत. मित्रांनो, आपल्याला ही कामं करत असताना जमिनी ह्या घ्याव्याच लागणार आहे. त्याला योग्य मोबदला आम्ही देऊ, परंतु रिंग रोड झाल्याशिवाय पुण्याचं, पिंपरी चिंचवडचं ट्रॅफिकची समस्या सुटू शकत नाही. आता आम्ही काही गोष्टी केल्या. शिवाजीनगर ते हिंजवडी त्यामध्ये मेट्रो टाटाला दिलेली आहे, ती लवकर कशी होईल. आपली पण मेट्रो जी अधिक पुण्याच्या परिसरामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये कशी फिरेल. आपलं विमानतळ, त्याही बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कोणताही नवीन प्रकल्प हातात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन्ही बाजू असतात, परंतु उद्याची 50 वर्ष तुमच्या माझ्या पुणेकरांची डोळ्यासमोर ठेवायची म्हटलं आणि पुणे हे मुंबईच्या नंतर जगाच्या पाठीवर एक महत्वाचं केंद्र पुणे पिंपरी चिंचवड. परवाच आम्ही आढावा घेत होतो. मित्रांनो, पुणे पिंपरी चिंचवड 2050 ते 2060च्या दरम्यान आपण एवढी लोकसंख्या आपली वाढणार आहे की आम्ही इमॅजिन करू शकत नाही. त्याचा पाण्याचा प्रश्न, आता मी टाटाची धरणाचे पाणी आपल्याला घेण्याच्या करता त्यांनी वीज निर्मिती थोडीशी त्याला डायव्हर्ट करावं आणि ते पाणी आपल्याला प्यायला घ्यावं, कारण माणसांना प्यायला पाणी दिलं पाहिजे. लिकेजेस कमी करणं, बोगद्याचं काम खडकवासल्यापासून तिकडं आपल्या फुरसुंगीच्या परिसरामध्ये आपण तिथं 3 TMCच्या पाण्याची बचत करतो. अशा खूप काही गोष्टी मी रोज तुम्हाला भेटू शकत नाही, रोज तुम्हाला सांगू शकत नाही, पण आज पण सकाळपासून अधिकाऱ्यांना घेऊन, पदाधिकाऱ्यांना घेऊन वेगवेगळ्या समस्या सोडवत आपले जे महत्वाचे CSR मधला निधी आपण आता मोठ्या प्रमाणावर घरकुलाचा कार्यक्रम राबवतोय. त्याच्याकरता 30 लाख घरं आपल्या महाराष्ट्राला मिळालेली आहेत. त्याच्यातनं बेघर लोकांना घरं कशी देता येतील, स्लम आपलं कमी करून SRAच्या योजना आपल्याला कशा राबवता येतील, अशा अनेक बाबी, नदी सुधार कार्यक्रम, ह्या अशा खूप काही गोष्टी, प्रदूषण कमी करण्याच्या बद्दल प्लांटेशनचा कार्यक्रम, पुढच्या 4 वर्षात दरवर्षी 25 कोटी, 4 वर्षात 100 कोटी आणि यंदा 10 कोटी, असा 110 कोटीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. त्याकरता 3,000 कोटी आपल्याकडे एका हेड खाली शिल्लक आहेत, ते आपण खर्च करणार आहोत. अशा ह्या सगळ्या समस्या ह्या उद्याच्या काळामध्ये माझ्या नागरिकांना राहू नये. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महात्मा ज्योतिराव फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, शाहू महाराज असतील,
सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, या सगळ्या महापुरुषांच्या किंवा महास्त्रियांच्या अशा या सगळ्यांच्या विचारांनी आपल्याला पुढे जायचंय आणि त्याच्याकरता मी अतिशय अंग झोकून काम करण्याची गरज आहे, अंग झटकून काम करण्याची गरज आहे. उद्याच्याला मगाशी मला वाटतं सुनील नका कोणी बोलत असताना आम्ही राज्य स्तरावर काय करायचा तो निर्णय घेऊ. तुम्हाला माहिती आहे की 99 ते 2014 आपण आणि काँग्रेस बरोबर होतो, तरी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळण्याकरता आपण तिथल्या जिल्ह्याला मुभा द्यायचो की तुम्ही ठरवा तुम्ही तिथं काय केलं पाहिजे. तशा प्रकारे राज्य स्तरावर काही ठरलं तरी कदाचित जिल्ह्यावर ते सोपवलं जाईल. अरे मग तुम्ही आम्हाला शेवटी कसं सांगितलं, आम्हाला वाटलं युती होणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जरा गप्प बसलो, असलं चालणार नाही. तुम्ही आता इथनं बाहेर गेल्यानंतर कामाला लागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ची ताकद वाढण्याच्या करता, बेरजेचं राजकारण करण्याच्या करता खूप जण आपल्या राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. काल पण मोठ्या प्रमाणावर चांगले कार्यकर्ते धुळे जिल्ह्यातले आले. मी तर सगळीकडे कार्यक्रम घेतोय. उद्याच्या 10 तारखेला पण अनेक जण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. शेवटी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी बेरजेचं राजकारण जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आपण विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात, त्या बातम्यामध्ये फार काही लक्ष देऊ नका. आज पण सकाळी प्रेसवाले हे असं होणार आहे, ते तसं होणार आहे, मग तुमचं मत काय आहे, त्यांचं मत काय आहे, मग हे असं म्हणले, अरे म्हणले ते तसं म्हणले, मला काय घेणं देणं आहे, ते त्यांचं म्हणू नका, त्यांना काय म्हणायचं ते. माझी काय भूमिका आहे ती मी सांगतो, मी पुढे चाललेलो आहे. आपण पण कुणी बोलत असताना प्रवक्ते असतील, पदाधिकारी असतील, सहकारी असतील, ज्याच्यातून आपल्या पक्षाच्या नेत्यांना, सहकाऱ्यांना, आपल्या जवळच्या लोकांना त्रास होता कामा नये, ह्याबद्दलचं पण आपलं वक्तव्य असलं पाहिजे. त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होता कामा नये. त्याच्यातून नीटपणे थोडासा भान ठेवून लोक फार बारकाईने विचार करत असतात, बघत असतात, ऐकत असतात आणि निवडणुकीच्या वेळेस मग कुठं बटन दाबायचं तिथं दाबत असतात. ते वातावरण नीट आपलेपणाचं होण्याच्या करता आपण नीट काम केलं पाहिजे. एखादी गोष्ट घडते आणि आपल्याला वाटतं का ती घडलेली आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे, त्याचा परिणाम बराच होतो आणि त्याची किंमत मोजल्यावर आपल्याला कळतं, अरे हे इथपर्यंत पोचलं होतं का, आपल्याला तर कळलंच नाही. म्हणून मी तुम्हाला आधीच जागा करते, म्हणून मी आलो जागा करायला. परत म्हणाल की असं झालं, आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं. आता तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी सांगतोय. त्याच्यामुळं तुम्ही हे गोष्ट लक्षामध्ये घ्या, लाईटली घेऊ नका. अजूनही बरेच कार्यकर्ते आपल्याकडे येऊ पाहतायत. ते आल्यानंतर मग आपलं कसं व्हायचं, मग त्याला कसं गेला घ्यायचं, ती आणखीन आपल्या उरावर बसल्यावर कसं व्हायचं, असं काही मनात आणू नका. शेवटी थेंबे थेंबे तळ साचं, तशा पद्धतीनं कुणी कुणाला थांबवू शकत नाही. ज्याच्यामध्ये कर्तृत्व, ज्याच्यामध्ये नेतृत्व, ज्याच्यामध्ये वक्तृत्व असे गुण असतात. जसं आम्ही ग्रामीण भागामध्ये म्हणतो, कोंबडं किती त्याच्यामध्ये झाकण्याचा प्रयत्न केला तरी खुराड्याखाली तरी देखील ते पहाटे आरवतच. तशा पद्धतीनं कुणी कुणाला किती दाबायचा प्रयत्न केला तर तो ताऊन सुलाखून पुढे निघतो आणि तो त्याचं काम करत राहतो. तशा पद्धतीनं युवकांनी, माझ्या युवतींनी, माझ्या इतर कार्यकर्त्यांनी, वडीलधाऱ्या सहकाऱ्यांनी आता ह्या 8 लोकांच्यावर आपण जबाबदारी शहराची दिलेली, त्याच्यात थोडा बदल मी करतोय. मी त्याच्याबद्दलचं पत्र काढणार आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ मी सुनील टिंगरेच्या बाजूला जोडणार आहे आणि सुभाष जगतापांच्या बाजूला कॅन्टोन्मेंटचा परिसर जोडणार आहे, म्हणजे तो विधानसभा मतदारसंघ. अशा पद्धतीने 4-4च ठेवणार आहे, पण ह्या पद्धतीचा तो थोडासा बदल तो आपण करतोय. आणि शेवटी आपल्याला सगळ्यांनाच काम करायचंय. कामाची विभागणी करण्याच्या करता पूर्वी पुणे 6 माझ्या विधानसभा मतदारसंघाचा एरिया होता, आता 8चा झालाय. उद्याच्याला फेररचना होणार आहे. पुढं जातवार जनगणना आता सुरू होतीये जम्मू काश्मीर पासून. 2029ला आपल्याला नक्की कळणार आहे
की कुठली जातवार जनगणना झाल्यानंतर कुठला कुठला समाज नक्की त्या त्या राज्यात त्या त्या जिल्ह्यात त्या त्या तालुक्यात किती आहे. कारण बऱ्याचदा मला निवेदनं येतात, ती निवेदनं पाहिल्यानंतर ते समाज सांगतात की दादा आम्ही इतके आम्ही तितके माझ्याकडे आहे. आपल्या जिल्ह्याची तालुक्या राज्याची लोकसंख्या आहे 13 ते 13.5 कोटी, परंतु त्या सगळ्यांची बेरीज केली तर ती 45 कोटी जाते. ते म्हणतात नाही आम्ही 1 कोटी आहेत दादा, 1 कोटी आहेच, कुणी कोटीच्या आत बोलतच नाही. असे फॅक्ट आहे, मी तुम्ही बघा. पण त्यामुळे एकदा कळू द्या. आपण पण मागणी केली आणि पंतप्रधानांनी ती उचलून धरली आणि ते एकदा विषय झालाय. आणि ती जात फक्त त्यावेळेस पण आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. जात गणना होत असताना काही ना सांगताना थोडस दबकतात. म्हणजे काही करतात, काही त्यांची जात सांगतात आणि मराठा म्हणून म्हणतात. अशा पद्धतीनं नाही सांगता येणार. त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जात असेल ती सांगितली तरच मग आपल्याला एसटी चा समाज किती आहे, एससीचा किती आहे, मायनॉरिटीचा किती आहे, ओबीसी मध्ये मोठदारा किती आहे आणि सर्वसाधारण मध्ये किती आहे, असं ते गणित आहे. ही पण बाब आपल्याला सगळ्यांना ध्यानामध्ये ठेवावी लागेल. आता प्रत्येक जण विचारतो होय दादा 2017 का 2022 वॉट रचना कशी होणार आहे. अरे कशी व्हायची तशी होईल, तू काम कर ना. तू काम एवढं चांगलं कर, 17ची नाही तर 22ची नाही तर 25ची. आपलं काम चोख असेल तर आपल्याला काय घेणं देणं 17, 22 आणि 25. त्याच्यामुळं ते मग ते असं होणार का, ते तसं होणार का, कसं व्हायचं तसं होईल. तुम्ही तुमचं आपलं काम चालू ठेवा, तुम्ही जनसंपर्क चालू ठेवा. तुम्ही स्वतः जरी आपले स्वभाव कसले असले तरी मनमिळावू स्वभावाचे राहा. मी कसा मनमिळावू स्वभाव, राहण्याचा प्रयत्न करतोय. मी पण प्रयत्न करतोय, तुम्ही पण प्रयत्न करा. तर ते शेवटी काय मनुष्य स्वभाव, परंतु काळानुरूप आपल्याला बदलावं लागतं. जबाबदाऱ्या वाढतील तशा पद्धतीनं भान आपल्याला ठेवावं लागतं. कधी कधी उत्साहाच्या भरामध्ये तारतम्य आपल्याला हे करावं लागतं. त्याच्यामुळे मी आता बघा दिलीपराव गेले काय बसलेत. दिलीपरावशी बसलो असताना गप्पा मारताना मी किती हसत होतो सारखा. दिलीपरावला कधी 10-15 वर्षात दिसलं असेल इतका जितका हसला, पण आज हसत होता. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी खरंच सांगतो लोकांना थोडस हसरा चेहरा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला तर काम सांगणाऱ्याला पण त्या ठिकाणी बरं वाटतं. मलाही माहिती आहे की 100% इथं बसणारे किंवा इथं उभा राहिलेला पण काम होऊ शकत नाही. पण काही वेळेस आता मी आज पण मला इतके लोक भेटायला आले. ती माझी एक अमरावतीची एक मुलगी आली होती आणि तिची आई आली होती. ती कुठल्या रेल्वे, धामणगाव रेल्वे तिथली. तिची इतकी वेगळी समस्या होती. मी एसबीला फोन केला आणि त्यांना म्हणलं 2 दिवसात मला याची माहिती मिळाली पाहिजे. अशा वेगवेगळ्या समस्या येत असतात. आपण त्या समस्येचं निराकरण करण्याच्या करता, मार्ग काढण्याच्या करता प्रयत्न केला तरी देखील त्या येणाऱ्याला समाधान वाटतं की बाबा माझ्याकरता काही का होईनांनी प्रयत्न केला. परंतु अजिबातच प्रयत्न केला नाही, तिकडे जा तिकडं काय करायचं ते कर, तर मग ते माणूस फार 10 ठिकाणी सांगतो यार कशाचं आलं ते लय बेकार आहे म्हणतो. अशा पद्धतीची माउथ पब्लिसिटी पण बाबांना होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इतक्या बारक्यासारख्या असतात. त्याचं सगळ्याचं भान आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, कसं त्या ठिकाणी कुठं जातोय, काय करतोय, हे सगळ्याकडे बारकाईनं लक्ष त्या बाबतीमध्ये असतं. आणि तर ते एआयचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तर सगळ्या बाबतीमध्ये कुठं कसा करतात आपलं डोकंच चालत नाही. आता माझाही चेहरा इतका बारका काहीतरी दाखवतात. त्या दिवशी माझी बहीण माझ्या आईला दाखवते, अगं आजीचा आवाज दिसतोय, पोरग तर दुसरं दिसतंय. तिला काही कळना. परंतु ते एआयचा वापर, त्याच्यावर अलीकडे काय टेक्नॉलॉजी, मुंडकं एकाचं दाखवतील, धड एकाचं दाखवतील, काही करतील. म्हणजे मी म्हणणाऱ्याला समजत नाही.
त्याच्यामुळं तुम्ही पण तुमच्या घरातल्या लोकांशी वागत असताना, बोलत असताना, भेटत असताना एकदम कुणीतरी काहीतरी फोटो दाखवला लगेच विश्वास ठेवू नका, त्याच्या खोलात जावा. नाहीतर बघतोच तुझं तर आज मी हे बघितलंय, म्हणजे बिनकामाचं वाटोळ होईल. त्या गोष्टी फार वेगळ्या प्रकारे चाललेल्या आहेत. तुम्ही आता बघताय बऱ्याचशा ठिकाणी कुठाचे काही पण आता जुने पण म्हणजे चेहरे पण दाखवतात, काही पण करू शकतात. अलीकडं सायबर क्राईम खूप वाढलेला आहे. मी सारखं माझ्या मीटिंग होतात तिथं पोलीस खात्याला सांगतो मी सायबर क्राईम कमी करण्याच्या करता. तुम्हाला आश्चर्य वाटेल कार्यकर्त्यांनो, 75,000 कोटी रुपयाचा फ्रॉड सायबर क्राईम मध्ये झालाय. 75,000 कोटी. आणि रोज नवीन नवीन प्रकरण होत असतात. त्याही बाबतीमध्ये अशी प्रकरण होत आहेत तरी देखील कुणीतरी येतं, दादा आम्ही तिथं पैसे ठेवले होते राव, ते बुडवलं आम्हाला, ती कुठे गेला. आज तुला बँका नव्हत्या का तिकडे कशाला तरफडायला गेला. राष्ट्रीयकृत बँका ठेवा. ज्या बँका चांगल्या आहेत, सहकारातल्या, विश्वासार्हता ज्यांनी मिळवलेली आहे, ठेवलेली आहे, अशा ठिकाणी ठेवा ना. तुम्ही ते अलीकडं इतके पैसे ठेवा मग इतके करतो, दुप्पट करतो, तिप्पट करतो, ते तसला अजिबात भानगडीत पडू नका. मी तुम्हाला पण सगळ्यांना सांगतो, हे असले अनेक गोष्टी अलीकडं समाजामध्ये व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये पहिल्यांदा आपला कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये फार जागृत राहण्याची गरज आहे आणि मग तुम्ही सहकाऱ्यांना पण सांगण्याची गरज आहे असं मला या निमित्तानं वाटतंय. आज बाकीच्या बाबतीमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, त्या दिवशी उत्साहाने सकाळी 10:10 आपला झेंडावंदन आहे आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम त्या बाबतीमध्ये सुरू होईल. देश पातळीवरचे पण काही पदाधिकारी कार्यकारिणीचे तिथं येणार आहेत. मुद्दाम बालेवाडीला तो कार्यक्रम घेतलेला आहे आणि तिथं येत असताना सगळ्यांनी तिथं आलं पाहिजे. मी तर पुण्या बिण्याचे लोक बसल्यानंतर मी विचारीन बरं का की बाबा प्रदीप देशमुखांच्या वतीने किती जण आलेत, हात वर करा. म्हणजे त्यातला भाग सांगितला. हाजी फिरोज शेखच्या वतीने किती जण आलेत, असं म्हणजे मी उदाहरण प्रदीपचं घेत. तुम्ही हसू नका राव, प्रदीप एवढा काम करतोय त्याच्यामुळे पुन्हा त्याला संधी पक्षाने दिली. तर सांगायचं तात्पर्य की ह्याच्यात आपण कार्यकर्ते आणा, नुसतं एकाने तिथं यायचं कारण नाही. त्याच्यातून एक मेसेज जातो कार्यकर्त्यांना. ते सगळ्यांचे वेगवेगळे विचार ऐकल्यानंतर त्यांना आणखीन जरा हुरूप येतो, आणखीन त्याला एक उत्साह येतो. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण होण्याकरता, वातावरण वाढण्याकरता त्यामध्ये मदत होते. म्हणून आपण हे असे कार्यक्रम घेतो. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर माझे देखील दर आठवड्याला पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम हे चालू राहणार आहेत. ज्या पद्धतीनं मी विधानसभेला आपण एका वेगळ्या हेतूने लोकांच्या समोर गेलो, लाडक्या बहिणींच्या समोर गेलो, जनतेच्या समोर गेलो आणि त्यांचा पुन्हा विश्वास संपादन करण्याचं काम 4च महिन्यांनी, त्या निवडणुका होत्या 4-5 महिन्यात, परंतु मनात आणलं तर 4-5 महिन्यात आपण सगळेजण जीवापाड कामाला लागलो, मन लावून कामाला लागलो तर बदलू शकतो. आपल्याला जनतेला विश्वास द्यायचा आहे की पुणेकरांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता, पुणेकरांच्या समस्या सोडवण्याच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव उपाय आहे. हेच आपल्याला करायचं आहे आणि त्यामध्ये तिथं चेहरा लागतो. चेहरा लागत असताना त्यामध्ये माझा चेहरा जरा बरा आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा घेऊन आपण पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये जाण्याचं काम करू. बाकीचे पण सगळे सहकारी आहेत. शेवटी त्या ठिकाणी साधारण बाबा इथलं नेतृत्व कारभारी पण कोण करणार आहे, कोण बघणार आहे, त्यांची कामाची पद्धत कशी आहे, त्याचे मगाशी सुभाषने बोलत असताना काही त्याच्यातले दाखले ते दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला पण अधिक त्याच्यात काम करावं लागणार. ते आपण करू. आपण कामाचीच माणसं आहेत, त्याच्यावर कामाच्या बाबतीत आपण कुणीच कमी पडायचं कारण नाही. तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. मगाशी बोलत असताना कुणीतरी सांगितलं की हे बरोबर येणार का, ते बरोबर येणार का. जे बरोबर येणार नाही येणार ते त्यांचं ते ठरवतील. आपण आपलं काम करा.
आपल्याला कुणालाही ज्याच्यामध्ये साधारण त्या वॉर्डामध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आणि त्याच्या मनात आताही मला काही नावं दिली की त्याला बरोबर यायचंय, त्याला बरोबर यायचंय, आपण बेरीज करण्याचं काम करू आणि त्यावेळेस तिथली परिस्थिती बघू, साधारण आढावा घेऊ. अलीकडे सर्वे पण बरेच ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वेचा कार्यक्रम केलेला होता. त्याच्यातूनच मी शंकर मांडेकरला काढलं, माऊली कटकेला काढलं, म्हणजे पुढं आणलं. हे त्याच्यातनंच साधारण आपल्याला कळतं की बाबा हा चेहरा तिथं जास्त चांगल्या पद्धतीनं चालेल किंवा मतदार त्याच्या पाठीशी उभं राहील. तशा पद्धतीनं महिलांच्या मध्ये, माझ्या युवकांच्या मध्ये, युवतींच्या मध्ये, पुरुष मंडळींच्या मध्ये या प्रकारे आपण काम करू. आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, तुम्ही आठीच्या आठी पदाधिकाऱ्यांनी लवकर, उद्याची 10 तारीख होऊ द्या, परंतु कार्यकारिणी तुमच्या कार्यकारिणी आपल्या ह्याच्या वेगवेगळे तुमचे अध्यक्ष, म्हणजे हे आहेत विधानसभा अध्यक्ष, आपल्या आता 8 विधानसभा अध्यक्ष, ते 8 विधानसभा अध्यक्ष, त्यांची कार्यकारिणी, तिथले पदाधिकारी, आणि ज्याला वेळ देता येत नाही त्यांनी सांगा की बाबा मी पक्षाबरोबर आहे, परंतु वेळ देऊन मला जबाबदारी देऊ नका, मी माझं काम करील, मला पद देऊ नका असंही सांगा. नाहीतर उगीच पद घ्यायचं आणि काही काम करायचं नाही, तसलं नको. अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये काम करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. त्याला मात्र जास्त सुनील, सुभाष आणि बाकीचे सगळे माझे सहकारी, मग त्याच्यामध्ये प्रदीप असेल, रुपालीताई असतील, अक्रूर असेल, हाजी फिरोज शेख असतील, ते सगळ्यांनाच माझी सूचना आहे की तुम्ही, आणि ते करताना साधारण सगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या समाजाला आपण ज्यावेळेस सेक्युलर विचारधारा सांगतो त्यावेळेस आपल्या कार्यकारिणीत पण सेक्युलरपणा दिसला पाहिजे, नाही तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या तसलं नसलं पाहिजे. आणि त्यांची जनमानसात पण प्रतिमा चांगली पाहिजे, नाहीतर त्याच्याकडे ह्याला केलं मग कशाला ह्याच्याकडे जायचं, असं नको. त्याची म्हणजे अरे ह्याला केलंय मग आपण पण ह्या पक्षाला जोडलं जावं किंवा ह्या पक्षाचं सभासद व्हावं, त्या पक्षामध्ये काम करावं, असं त्या मतदारांना वाटलं पाहिजे, त्या पुणेकरांना वाटलं पाहिजे. ही पण बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. एकंदरीतच आता पावसाचे दिवस आहे, कुठं काही घडलं, पावसात पाणी वगैरे झालं तर लगेच तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता धावून जातो, तातडीनं काही मदत करतो वगैरे वगैरे. ह्याही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. जे राज्य सरकारचं असेल ते मला सांगा, मी तिथल्या तिथं बाकीचे 10,000 रुपयाची मदत वगैरे, जी काही तातडीची मदत असते ती धान्य देणं वगैरे वगैरे, त्या गोष्टी मी करीनच, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पण कधी कधी त्यांचं घरच पाण्यात गेल्यानंतर त्याचे दुपारची जेवणाची जे पंचायत असते, रात्री जेवणाची पंचायत असते, त्यावेळेस जरा आपण सकाळचा नाश्ता, चहा पाणी अशा गोष्टी केल्या तर अधिक ते उपयुक्त ठरतं. आणि हा पक्ष आणि ह्या पक्षाचा कार्यकर्ता आम्हाला अडचणीच्या काळामध्ये धावून येतो, अशा प्रकारची एक भावना निर्माण होऊन त्याच्यातनं माणसं आपल्याला जोडली जातात, त्याच्यातनं मतदार आपल्याला जोडले जातात. असे भाषण नुसते करून मतदार जोडले जात नाही, कृती करून जोडले जातात. आणि भाषणामध्ये विचार तुमचे चांगले पाहिजे. कुणी ऐकलं तर खरंच बाबा हा मुद्द्याचं बोलतोय, हा ह्याचं आज जी काही परिस्थिती आहे, चालू परिस्थिती लक्षामध्ये घेऊन बोलतोय, त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. आपण नेहमीच सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो, सगळ्यांच्या आनंदामध्ये पण लग्न कार्यात सहभागी होतो, सगळ्यांच्या सणामध्ये देखील सहभागी होतो. आता उद्याच आपल्या सगळ्यांचा विशेषतः मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा महत्त्वाचा दिवस आहे. त्यावेळेस मी या उद्याच्या बकरी ईदच्या निमित्तानं देखील माझ्या मुस्लिम बांधवांना पण आणि सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. परंतु त्याच्यातून पण एक चांगलं वातावरण कसं राहील अशा पद्धतीचा प्रयत्न आपण सर्व सहकाऱ्यांनी केला पाहिजे. काही जण जाणीवपूर्वक काही समाजामध्ये कशी तेढ निर्माण होईल, अंतर कसं पडेल असा प्रयत्न करतात. आपण तो प्रयत्न होऊन देता कामा नये. आपण त्याच्यामध्ये लोकांना समजून सांगण्याचं काम केलं पाहिजे.
हे पण मला आवर्जून सगळ्यांना सांगायचं आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. मला अजून एक दौंडला कार्यक्रम आहे आणि नंतर बारामतीला जायचं आहे. पण दुपारी तुम्हाला सुनीलनं का कुणी सांगितलं ते खरं आहे, दुपारी मला तिथं वेळच नव्हता का आज गर्दी खूप होती. त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही जाऊन मीटिंग सुरू करा. आपल्याला दुसरी एक गोष्ट करायची, आपल्याला ऑफिस जरा हार्ट ऑफ द सिटीमध्ये. बाबूराव आहे का? बाबूरावनी मला 1-2 जागा सुचवल्या, तुम्ही पण काही जागा सुचवा. आपण ते एक चांगल्या पद्धतीचं ऑफिस त्या बाबतीमध्ये करू. म्हणजे थोडंसं एकंदरीत हे होईल. माझं सुभाष तू पण मला सांगितलेलं आहे, ते पण मला सांगा. मी आज आता चाललोय दौंडवरून बारामतीला. उद्या मी बारामतीला आहे, पण उद्या संध्याकाळी परत पुण्यात येणार आहे आणि रात्रीभर उशिरापर्यंत काही कार्यक्रम घेतले ते पुण्यात करतोय आणि परत मी परवा सकाळी अर्ली मॉर्निंग जाणार आहे. पण पुन्हा 9 तारखेला मी सकाळी लवकर त्याला सुभाष जगतापांशी तुम्ही उद्या बोलून घ्या. मला 9 तारखेला सकाळी तिथं कलेक्टर वगैरे सगळे भेटणार आहे. ते काही सुचवत आहेत ते बघा. त्याच्यामध्ये कदाचित काही अधिकाऱ्यांशी पण बोलावं लागेल. ते अधिकाऱ्यांना म्हणून दादांचं स्वतःचं काम आहे, हे जमू शकतं का दादांनी विचारलंय. हे कसं जमेल म्हणजे त्याच्यामध्ये हे त्यांना बसवून पाहिजे. कसं बसवायचं ते तुमचं तुम्ही ठरवा, पण ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीत बसवा. म्हणजे उद्या कोणी पुन्हा त्याच्यात आपल्यामध्ये हेतू आरोप करता कामा नये. अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये बोला. आणि मी सोमवारी सकाळी पुन्हा आहे काही माझ्या VSIला कार्यक्रम आहे. पुन्हा अजून एक कार्यक्रम मी कुणाचा तरी घेतलाय, कलेक्टरचाच घेतलाय ना वाटतं. हा घेतलाय. तर त्या मग करून मी माझा मुंबईला जाईल. अशा पद्धतीनं आपण एकमेकाच्या संपर्कात राहू. मी आता हे झालं की आपण विधानसभा मतदारसंघ वाईज मी तुम्हाला एक मंत्री देतो. मागे बघा एक वातावरण तयार करण्याच्या करता तुम्ही विधानसभा मतदारसंघावाईज मेळावे घेतलेले होते. कुठल्या एखाद्याला दिलीप आपले ह्यांना मुश्रीफ साहेबांना पाठवीन, कुठल्या एखाद्या आदिती तटकरेंना पाठवीन, कुठल्या म्हणजे इंद्रनील नाईकांना पाठवीन, कुठल्या एका मकरंद आबा पाटलांना पाठवील. असे वेगवेगळे आपण सहकारी आहेत. आणि मग एकत्र एक मेळावा, हे 8 मेळावे झाल्यावर मग मी एक स्वतः त्या बाबतीमध्ये घेईन. असं करूया म्हणजे मग त्याच्यातनं कार्यकर्ता पण थोडासा चार्ज होतो. तर त्याच्यात आपल्याला त्या पद्धतीनं पण त्याची आखणी करावी लागेल. जरी पावसाचे दिवस असले तर आपल्याकडे मोठे मोठे हॉल आहेत कवर्ड. त्याच्यावर त्या हॉलमध्ये देखील मोठ्या प्रशस्त हॉलमध्ये आपल्याला ते कार्यक्रम घ्यायला कुठली अडचण राहणार नाही. या पद्धतीनं साधारण आपण पुढं जाऊया आणि त्याच्यातून अधिक जोमाने लोकांच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय अशा पद्धतीनं आपण लोकांशी वागूया. एवढीच आपल्याला सगळ्यांना सूचना करतो. आपण सगळेजण अजून मला काही कार्यकर्ते आज दिसत नाही. काही लग्न कार्य आहेत का काय कोणाला माहिती? काही दिलीप बराटे दिसत नाही रे म्हणजे असे काही. तर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी सगळ्यांना निरोप द्या. सगळ्यांचे मोबाईल नंबर घ्या. ते क्लिक केले की त्यांना निरोप गेले पाहिजे. नाहीतर आम्हाला कळलंच नाही, बोलवलंच नाही, कुणी सांगितलंच नाही, तर त्यांना म्हणा तुम्हाला ज्या निरोपातनं ज्या मोबाईल नंबर तो नंबर आम्हाला द्या म्हणजे आम्ही परफेक्ट तुम्हाला कळू. अशा पद्धतीने नाही. आता तेच आम्हाला पण कॅबिनेटला वगैरे बऱ्याचदा मेसेज किंवा विधानमंडळामध्ये चेतन तुला माहिती ना, आता विधानमंडळाचं पण सगळं कामकाज आपल्याला कुठलं काय आहे ते सगळं मोबाईलवरच आपल्याला व्हॉट्सअपवरच कळतं, म्हणजे कळवलं जातं. ते जास्त योग्य ठरतं. फक्त नंबर मात्र तोच परफेक्ट द्या, नाहीतर द्याल तिसऱ्याचा नंबर आणून तिकडं आम्ही कळवायचो. तसं काही करू नका. या प्रकारे आपण पुढे जाऊया. आणि अजून कुणी कार्यकर्ते राहिले असतील की बाबा आम्हालाही बोलवत चला, आम्हालाही यायचं आहे पण आम्हाला निरोप येत नाही, त्यांचाही अंतर्भाव सुनीलजी, सुभाषजी तुम्ही सगळेजण करा अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत पण करतो
आणि 10 तारखेला मोठ्या उत्साहाने प्रफुल्लित वातावरणात हसऱ्या चेहऱ्याने तुम्ही सगळ्यांनी आपल्या वर्धापन दिनाला यावं अशी आणि असंख्य बहुसंख्येने यावं अशी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.